हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण करणार आहोत मुळ्याची भाजी. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी मुळा किसून घेतला आहे. मुळ्याची पानं चांगली धुवून चिरून घेतली आहेत. त्यामध्ये आता मी मीठ टाकून त्याला चांगली चुरून घेत आहे. 5 मिनटं तशीच ठेवायची आणि मग त्याला धुवून परत स्वच्छ करून घ्यायची. पुढे बाकी साहित्याचीही तयारी करून घेऊया. आता इथे मी लसूण घेतले आहे, आलं घेतलं आहे आणि त्यामध्ये 1-2 मिरच्या टाकून, जिरं टाकून त्यांना कुटलं आहे. 2 मिरच्या मी फोडणीसाठीही ठेवल्या आहेत. त्याचबरोबर मी भिजत घातलेली डाळ घेतली आहे, कारण का मी मुळ्याच्या भाजीत डाळ टाकते. आणि एक बारीक चिरलेला कांदा. हे झालं आपलं साहित्य. चला तर आता फोडणी देऊया. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हिंग टाकून घेऊया आणि मग आपण ठेचून ठेवलेलं आलं लसूण टाकून फोडणी देऊया. त्यात मिरची टाकूया. लसूण चांगली लाल होईस्तोपर्यंत परतवून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते. लसूण चांगली परतवून झाली की त्यामध्ये कांदा टाकून थोडं मीठ टाकून चांगलं परतवून घेऊ. आता त्यामध्ये आपण किसलेला मुळा टाकून घेऊया आणि तो चांगला परतवून घेऊया. इथे मुळा चांगला परतवून घेतला आहे. आता त्यात आपण चणा डाळ टाकून तीही चांगली परतवून घेऊया. साहित्य छान असं परतवून घेतलं की त्यांना टेस्ट अजून चांगली येते. चला तर इथे आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. चला ह्यालाही चांगलं परतवून घेऊया. आता आपण यामध्ये चिरून घेतलेली भाजी टाकून घेऊया आणि तीही चांगली परतवून घेऊयात. सर्व मात्र परतवून चांगलं घ्यावं. भाजीवर आता झाकण ठेवून पाणी ठेवूया आणि 5 मिनटं भाजीला शिजवून घेऊया वाफेवर. चला तर आपली भाजी तर तयार झाली आहे. किती छान अशी भाजी तयार झाली आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.